नमस्कार मंडळी, दिवाळी येत आहे तर आपली लक्ष्मी माताची सर्वात खास अशी रेसिपी आपण बनवणार आहोत, तिळाची चिक्की। तरी बघा किती छान आणि मऊसूत आपण तिळाची चिक्की बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे तीळ घेतलेले आहे, एकाच वाटीच्या प्रमाणाने 2 वाटी तीळ मी इथे घेणार आहे। त्यांना छान आपण 2 मिनिटे एका पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे। जास्त न भाजता फक्त 2 मिनिटे आपण यांना मीडियम फ्लेमवर भाजून घेऊयात। खास अशा टिप्स मी तुम्हाला देणार आहे, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। फक्त 5 मिनिटात आपण तिळाची चिक्की बनवणे शिकणार आहोत आणि तुमच्या सर्व प्रॉब्लेम्स या व्हिडिओमध्ये दूर होतील। तर आता आपण ती साईडला काढून घेऊ भाजणं झाल्यावर। आणि आता आपण पाक तयार करणार आहोत। तर गूळ घेतला आहे मी, त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे गूळ टाकते आहे पॅनमध्ये आणि त्याच वाटीच्या प्रमाणाने अर्धी वाटी साखर मी इथे ॲड करते आहे। फक्त गुळाची किंवा फक्त साखरेची चिक्की न बनवता आपण अशा मिक्स अर्ध्या प्रमाणात चिक्की बनवली तर चिक्की जास्त कडक पण होणार नाही आणि जास्त ठिसूळ पण होणार नाही। त्यामुळे आपण समप्रमाणात इथे तीळ, साखर आणि गूळ इथे घेतलेला आहे तिळाच्या चिक्कीसाठी। तर हे बघा, गूळ आता मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। मीडियम फ्लेमवर मी आता यांना ठेवलेलं आहे पाक होण्यासाठी। हे बघा, कॅरीमल आपलं होतं आहे गुळाचं आणि साखरेचं। तुम्ही जर फक्त गुळाची चिक्की बनवली तर ती ठिसूळ होऊ शकते आणि जर फक्त साखरेच्या पाकातली चिक्की बनवली तर ती जास्त तुटायला कठीण होऊ शकते, हार्ड होऊ शकते। म्हणून आपण अशा प्रकारे अर्ध प्रमाण मिक्स करून घेणार आहोत। तर एकीकडे आपण ताटाला तूप लावून घेऊया चिक्की थापण्यासाठी। असं पूर्णपणे ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे। आता आपला कॅरीमल आपलं छान तयार झालेलं आहे साखरेचं आणि गुळाचं। हे बघा, कन्सिस्टन्सी बघून घ्या, पूर्ण मेल्ट झालेलं आहे आता गूळ आणि साखर। त्यामध्ये आपण भाजलेले 2 वाटी तीळ टाकून देणार आहोत आणि यांना फास्ट असं छान मिक्स करून घेणार आहोत, कारण की रूम टेम्परेचरमध्ये गुळाचा लवकर खडा तयार होतो। त्यामुळे आपण पटापट याला मिक्स करून घ्यायचं। आणि एकीकडे आपण तूप ताटाला लावून तयारच ठेवलेलं आहे, ते ताट आपण लगेच घेऊन त्यावर हे मिश्रण थापून द्यायचं। त्यावरही मी एक बेसिक टिप देणार आहे। हे मिश्रण आपण आता ताटावर टाकून देणार आहोत। तसच्या तसं गरम आपल्याला टाकायचं आहे आणि गरमागरमच आपल्या वड्या पाडायच्या आहेत। तर इथे खूप जणांचं काय होतं की डायरेक्ट बेलण्याने ते बेलतात, त्यामुळे खूप बेलण्याला चिकटतं ते। त्यामुळे आपण इथे एक प्लास्टिक घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावून असं आपण आधी पीठ असं जमा करून घ्यायचं चिक्कीचं आणि त्या प्लास्टिकच्या साहाय्याने नंतर आपण बेलण्याने याला छान पातळ असं लाटणार आहोत बरोबर घेऊन, जेणेकरून हातालाही गरम लागणार नाही आणि आपल्या चिक्कीचा शेप पण बिघडणार नाही। हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे चिक्की लाटू शकत आहोत। बेलण्याला अजिबात चिटकत नाही आहे प्लास्टिक असल्यामुळे। प्लास्टिकला थोडंसं तेल लावून घ्यायचं आधी आतल्या साईडने आणि अशी पातळ छान अशी पूर्णपणे चिक्की लांबवायची। कडा थोड्या फाटल्या तरी चालतील। आतला पोर्शन आपण छान एकसारखा घेऊन घ्यायचा। हे बघा, हलक्या हाताने आपल्याकडे थोडं चिक्की आपण लाटून घ्यायची आहे आणि जितकं फास्ट होऊ शकेल लगेच बघा एकदम इझिली आपला प्लास्टिक निघतो आहे। थोडंफार चिकटला तरी चालेल, कारण की चिक्कीचा गुळ आपण घेतला होता, त्यामुळे पक्केपणा त्या गुळाच्या पाकामध्ये आलेला आहे। आणि आपण तसंच प्लास्टिक काढल्याबरोबर लगेच चाकूच्या मदतीने काप करून घेणार आहोत चिक्कीचे। मिश्रणाला आपल्याला गरम असतानाच त्याचे काप आपल्या आवडीच्या पद्धतीने कापून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तुम्ही ताटावर न टाकता पोळपाटावर सुद्धा हे मिश्रण लाटून घेऊ शकता। फक्त प्लास्टिकचा आपल्याला थोडासा वापर करायचा आहे या ठिकाणी, जेणेकरून आपले पीठ चिकटणार नाही। हे लगेचच आपल्याला प्रोसिजर करायची आहे। हे बघा, आपली चिक्की आता तयार आहे, खुसखुशीत आणि जास्त कडक जास्त मऊ न होता खूप छान प्रकारे आपली चिक्की तयार आहे। तर आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच दिवाळीच्या खास आणि इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी, दिवाळीच्या फराळासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।